शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी बचभाऊ कडू राज्यभरामध्ये फिरत आहेत। आता आपण प्रत्येक गावागावामध्ये मीटिंगा घेत आहोत, बैठका घेत आहोत आणि आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आता शेतकरी काय आव्हान असेल हेही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उद्या वाई गोरक्षनाथ येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचभाऊ कडू यांची सभा आहे आणि या सभेसाठी हे नियोजन करण्यात आलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण काही शेतकऱ्यांशी संवाद करणार आहोत। सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं, परंतु अद्यापर्यंत ते वचन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे। सुरुवातीला मागच्या विधानसभेची निवडणूकच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून झालेली आहे। शासनानं आता जे सत्तेवर शासन आहे त्यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं। जाहीरनाम्यामध्ये पहिलं आश्वासन त्यांचं तेच होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू। त्याचबरोबर विरोधी पक्षानं सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचाच मुद्दा धरला होता, परंतु अद्यापर्यंत माझ्या एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही। आणि विशेष दुःखाची गोष्ट अशी की विरोधी पक्षानं सुद्धा या बाबतीत अजून मुद्दा कर्जमाफीचा उचललेला नाही। या उलट उद्या दिनांक 13 रोजी बँकेच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं बँक अदालत आहे आणि त्याच्या आमच्या अनेक शेतकऱ्यांना नोटीससुद्धा आल्यात, कोर्टाकडून नोटीस आल्यात, तुम्ही कर्ज भरा अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही केल्या जाईल, अशा प्रकारच्या नोटीस शेतकऱ्यांना आल्या आहेत। त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये अत्यंत रोष असून शेतकऱ्यांचं कर्ज हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच थकीत राहिलेलं असून ही कर्जमाफी त्वरित मिळावी, अन्यथा या ठिकाणी बच्चूभाऊच्या नेतृत्वात मोठं आंदोलन राज्यभर छेडण्यात येईल, असा समस्त शेतकरी बांधवांचा सरकारला याद्वारे आमचा इशारा आहे। बरं, सरकारचे मंत्री असतील जसं की याच्या अगोदरचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील, शेतकऱ्याच्या विरोधातली भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, हे सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये विरोध करत आहेत। ते म्हणतात आम्ही कर्जमाफीचं वचन असं दिलं असं आम्ही बोललोच नाही। हा त्यांचा निव्वळ रमीचा खेळ झाला आहे, कारण सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं की शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न असताना एक माझ्यासाठी आपल्या राज्यासाठी दुःखाची बाब आहे की आमचा कृषी मंत्री विधानसभेत बसल्यानंतर मोबाईलवर रमी खेळत बसतो, याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती। म्हणून यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही, शेतकऱ्याशी याची नाळ जोडलेली नाही, त्यामुळं ते त्यांनी दिलेल्या वचनाला फिरलेले आहेत। त्यांनी आता ते काय बदललेले आहेत आणि त्यांना कोणत्याही हालतीत शासनाला कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावीच लागणार आहे, हे काळ्या दगडावरली रेघ आहे। ठीक आहे, नक्कीच आपण पाहतोय जवळपास मागच्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मागच्या 70 वर्षापासून आपण शेती करतोय, परंतु ज्यांनी आतापर्यंत शेती कसलेली आहे, शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये संकटसुद्धा झेललेली आहेत। बाबा काय सांगाल, एकंदरीत चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणत आहेत की गरजू शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार, सरसकट कर्जमाफी देणं शक्य नाही। सरसकट कर्जमाफी द्यावाच लागणार आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे कर्ज आहेच, त्याच्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावाच लागणार आहे गव्हर्नमेंटला। गव्हर्नमेंट हमेशा सरसकट कर्जमाफी करून असं वचन देते। याच्यामध्ये निवडणुकीच्या काळात आताही निवडणूक आली पुन्हा ते कर्जमाफी करणार म्हणून असं शब्द देणार, पण आतापर्यंत एकही शेतकऱ्याचं कर्ज माफ झाले नाही। उलट आम्हाला 15 दिवसाला महिन्याला नोटिसा येत आहेत, कर्ज भरा नसता तुमच्यावर कारवाई करू, असं करू, हे बडगा ते वरून आमच्यावर लादतात। मग शेतकऱ्यामध्ये असं काही शेतकरी टेन्शनमध्ये येऊन आत्महत्या करतात। हे कशामुळे करतात की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं आणि शेतकऱ्याला कर्जाची गरज नाही। शेतकऱ्याला जर हमी भाव दिले तर गव्हर्नमेंटचे कर्जाचे अजिबात कर्ज नाही शेतकऱ्याला। शेतकऱ्या कर्ज मागायला जाणार नाही, शेतकरी भिकारी नाही, पण शेतकऱ्याच्या मालाला अद्यापर्यंत भाव दिले नाही गव्हर्नमेंटनं। शेतकरी उलट अडचणीत आणत आहे, मुद्दाम उलट करीत आहे शेतकऱ्याला। शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही, कुठल्याही मंत्र्याचं नाही, कुठल्याही मुख्यमंत्र्याचं नाही, म्हणून शेतकरी अडचणीत आला। शेतकऱ्याला अजिबात कर्जाची गरज नाही, शेतकऱ्याला भाव दिला तर शेतकऱ्याची GST वाढल, उलट भावामुळं बँकेत पैसा जमा होईल शेतकऱ्याचा, पण शेतकऱ्याला अजिबात कर्जाची गरज नाही। आता असं म्हणल्याप्रमाणे त्याने शेतकऱ्याचं कर्ज माफ करायलाच पाहिजे। आम्ही कर्ज भरणार नाही, काही जरी कारवाया झाल्या आमच्याकडे 1 पैसा छेदामसुद्धा देणार नाही आणि त्यांना आमच्या शेतातसुद्धा येऊ देणार नाही। बाबा काय सांगाल, एकंदरीत कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं होतं परंतु ते पूर्ण झालं नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः शेतकरी आहेत, आता शेतकऱ्यावरती नेमकी वेळ कोणती आलेली आहे? काही लोक राजकीय नेते असं पण म्हणत आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, काय गरज आहे ना? काय शेतकऱ्याकडे काहीच नाही ना, सगळं पिकं गेले, सगळं जायलेत, भांडवलदाराकडे शेती राहिलेली नाही। मग आता सगळे सारखे झाले ना, गरीब शेतकरी झालेत। हो, बाकी काय आता त्याचं। बाबा काय सांगाल कर्जमाफीवरून?
काय कर्जमाफी झालीच पाहिजे. हां आणि सरकारला मुख्यमंत्र्यांना काय सांगायचंय? मुख्यमंत्र्याला कर्जच माफ करायचं सांगायचं. हां हां दादा, तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये फिरत आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांना एक करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सरकार कुठे झोपलेलं सारखं वाटते का? कारण की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकार सकारात्मक दिसत नाही. मागचं हिवाळी अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, कर्जमाफीचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही. नक्कीच, कारण बच्चू कडू यांनी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आंदोलनाची घोषणा केली आणि स्वतः त्यांनी मोजरी येथे अन्नत्याग उपोषणसुद्धा केलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. का मिळाली पाहिजे? कारण बदलत्या वातावरणामुळे आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे, आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी खरोखर अडचणीमध्ये आलेला आहे. आणि शेतकरी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे. त्याची उद्ध्वस्त झालेल्या, त्याच्या हजारो पिढ्या, लाखो पिढ्या उद्ध्वस्त होण्याच्या वाटावर आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी जो आंदोलन पुकारलं आहे, नक्कीच आम्ही गावोगाव फिरतोय आणि म्हणजे असा उत्स्फूर्त शेतकऱ्यांकडून फुल समर्थन बच्चूभाऊला पाठिंबा मिळालेला आहे. आणि नक्कीच आम्ही संविधानाच्या मार्गानं, कायद्याच्या मार्गानं आंदोलन करू. जो आम्हाला घटनेनं अधिकार दिला आहे त्या अधिकारानं आम्ही आंदोलन करू आणि आम्ही आमचा हक्क मिळवू. नक्कीच. आता आपण जे मराठा आंदोलनामध्ये सहभागी असलेले तानाजी भोसले सर यांच्याशी आपण थोडीफार चर्चा करणार आहोत आणि खूप महत्त्वाचा सरांना प्रश्न करणार आहोत. सर, एकंदरीत आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कित्येक आंदोलनं पेटतात, परंतु ते आंदोलनं दाबली जातात. याचं मूळ कारण काय सर? सरकारची अनास्था हेच या सगळ्या प्रश्नाच्या पाठीमागचं मूळ कारण आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या तुमच्या माध्यमातून आमच्या सरकारला जाग आली पाहिजे. हे सगळे आमचे मायबाप शेतकरी, हे पटकेवाले, टोपीवाले, फाटक्या चप्पलवाले, धोतरवाले यांचा रोष सरकार सहन करू शकणार नाही. सरकारनं वेळीच सावध व्हावं. नेपाळसारखी स्थिती येऊ नये याच्यासाठी आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करावा. नक्कीच. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये सहभागी असता, परंतु आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कित्येक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सुटलेला नाही आहे. सरकार असं खोटं बोलायला, आश्वासनं असे खोटे द्यायले. ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस सांगितलं की आम्ही 7-12 कोरा करू. शेतकऱ्यानं भरभरून मतदान दिलं, हे सरकार निवडून आलं. निवडून आल्यावर अजित पवार काय म्हणतात, आम्ही खोटं म्हणलंच नव्हतं कर्जमाफ करायला, आमच्याजवळ काय नाही. अहो मला सांगा, एकला अजित पवार 72,000 कोटीचा घोटाळा करते, बरोबर आहे? एकला अजित पवार 72,000 कोटीचा घोटाळा करते. कोण म्हणतात? या देशाचे, भारताचे पंतप्रधान सांगतात की जाहीर सभेमध्ये सांगतात. मग त्याचा निम्म्याचे पैसे वसूल करून शेतकऱ्याचं कर्ज माफ करा घेऊ. शेतकरी एवढा नागावलेला आहे या सरकारच्या धोरणामुळं. एवढा शेतकरी नागावलेला आहे की आज खताची किमती काय होत्या, काय झाल्यात, शेतीमालाचे भाव वाढायचे तर उलटे कमी होत चाललेत. अशानं शेतकरी सुधरेल का? नाही, शेतकरी मरणार अशानं. खत असो, बी असो, रासायनिक औषधं असो, काही असो, याचे भाव वाढतच चाललेत. सगळे शेतकरी नेते एकत्र का नाही होते? आपापलीच लढाई का लढतात? अहो शेतकरी नेते विकांत तुपकर असतील, बच्चूभाऊ कडू असतील, किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे असतील, राजू साहेब शेट्टी असतील, एकत्र का नाही? अहो राजू शेट्टी, बच्चूभाऊ कडू यायचे विचार अलग नाहीत, हे एका जागीच आहेत. एकत्र लढाई का लढत नाही? आता लढतील ना. आता ते कसं आहे, आता एका जागी येतील ना. आज शेतकरी कोणाच्या मागं आहे? शेतकऱ्याची बाजू जी धरायला आहे काय त्याच्या मागं शेतकऱ्यांना राहावं आणि त्याचं समर्थन बी करावं. आपलं जे भलं करायला त्याच्या संग आपण राहावं. मग बच्चूभाऊ कडू असोत की राजू शेट्टी असोत की तुपकर असोत, आपल्याला त्या नेतृत्वाचं काय हे नाही, आपलं काही म्हणणं नाही त्याला. नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्यातले संपूर्ण शेतकरी एक झालेले पाहायला मिळतात. आणि बच्चूभाऊ कडूंची हिंगोली जिल्ह्यातल्या वाई गोरक्षनाथ या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सभा आहे आणि या सभेला राज्यभरातल्या भरपूर शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं सुद्धा या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅनसह मी ज्ञानेश्वर सवणकर, वसमत, हिंगोली.